थोडं एकंदरीत आज भारतामध्ये मोठा उद्रेक केला. आज या उद्रेकाचं नक्की कारण काय होतं आणि कशा पद्धतीने आमच्या प्रभागातील गेल्या 9 वर्षामध्ये जे चुकीचे कामं झाले, जे भ्रष्टाचार झाले, घोटाळे झाले, त्या भावनांचा उद्रेक आज झाला. आज लोकांशी भावनांचा खेळ करण्याचा या महिलांनी प्रयत्न केलेला आहे. उद्या जातीय पातीयचं राजकारण या ठिकाणी करणार आहेत. त्या भावनांचा उद्रेक या ठिकाणी झालेला आहे. येणाऱ्या काळात हाच उद्रेक कायम राहणार आहे का जातीवरच राजकारण होणार अशी शासकीय? या ठिकाणी विकासाचं राजकारण त्या दोघींकडून होत नाहीये. केवळ आणि केवळ भावनिकतेचं राजकारण, आपल्या कुटुंबातील घटनांचा उल्लेख करून राजकारण, पराभवाचं राजकारण, विधानसभेचा उमेदवारी कट झाल्याचं राजकारण एवढंच त्यांना जमतंय. आज विकास काय केला हे सांगायला त्या दोघेही तयार नाहीत. येणाऱ्या काळात आणि होणाऱ्या निवडणुकीमध्ये संत तुकाराम नगर वल्लभनगर वासियांना काय आव्हान करायचं? मी संत तुकाराम नगर वासियांना आवाहन करतो की तुम्ही आपले डोळे आणि कान उघडे ठेवा. आज या समोरील उमेदवारांनी कशा पद्धतीने जनतेचा विश्वासघात केला आहे, स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ कसा साधला आहे. स्वतःच्या मुलाच्या असतील, दोन्ही महिलांनी, पतीच्या असेल, या ठिकाणी भावांच्या असेल, त्या ठिकाणी महापालिकेचा आणि जनतेचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या काळात संकट होती, कोरोना काळामध्ये शहरामध्ये अनेक संकट होती, त्या काळात देखील या महिलांनी त्याचा अक्षरशः धंदा केला. त्यामुळे संत तुकाराम नगरच्या सुज्ञ जनतेला माझं आव्हान आहे की आपण यावेळी डोळे उघडा, कान उघडा. या महिलांच्या खोटेपणाला, अपप्रचाराला, भावनिक राजकारणाला बळू पडू नका. विकासाचं राजकारण करणाऱ्या अजितदादांना तसेच माझे महापौर योगेश भल साहेबांना या ठिकाणी साथ द्या असं मी सर्व जनतेला आवाहन करतो.